नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे शुक्रवार आणि आज सकाळी बनवलेली आहे इडली। तर आता आमच्याकडे इडली ज्या दिवशी बनते त्या दिवशी दुसरा स्वयंपाक करावा लागत नाही, त्यामुळे जरी इडली करायला जास्त भांडी पडली असली तरी म्हणजे कंटाळा येत नाही, कारण परत दुसरा स्वयंपाक नसतो। एकदा इडली बनवली की परत निवांत होतं। तर मुलांसाठी सकाळी पण म्हणजे सकाळी टिफिनसाठी लवकरच मला बनवावे लागले होते। तर काल मी हे काल भिजत घातलेलं होतं डाळ आणि तांदूळ। इथं सांबर बनवलेलं आहे आणि दही आणि फुटाण्याची डाळ घालून इथं खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर आता ज्या कोणी नवशिक्या असतील तर त्यांच्यासाठी मी अगदी डिटेलमध्ये ही रेसिपी पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करते। जर तुम्ही पहिल्यांदा जर इडली बनवली तरी सुद्धा छान होणार। तर यामध्ये कोणताही सोडा वगैरे घातलेला नाही। तर काल मी सकाळी 11 साडे 11 वाजता हे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती। तर उडदाची डाळ आहे ती 1 वाटी म्हणजे सव्वा वाटी असू शकते, कारण 1 वाटी आणि वरती सांडोस तर अशी मी वाटी भरलेली होती, अगदी शिग लावून आपण कशी भरतो तशी। आणि यामध्ये 3 वाट्या सपाट 3 वाट्या तांदूळ घेतलेलं होतं। तांदळाची वाटी जास्त भरलेली नव्हती, सपाट होती। तर 3 वाट्या तांदूळ आणि सव्वा वाटी डाळ असू शकते किंवा 1 वाटी म्हटलं तर चालेल। त्यामध्ये आता काल 11 साडे 11ला भिजत ठेवल्यानंतर हे रात्री परत 6 वाजता मी वाटून ठेवलं, कारण आता जरा थंडी आहे आणि थंडीमध्ये पीठ फुलत नाही जर आपण वाटायला वगैरे लेट केलं किंवा व्यवस्थित भिजवलं नाही। आणि त्यासाठी आता इथं मी 1 वाटी भात घेतलेला आहे, जो तयार शिजवलेला अगदी गरम भात आहे, आत्ताच ताजा बनवलेला होता। आणि मेथी डाळीमध्येच मेथी टाकलेली होती। आता डाळीमधलं पाणी टाकून द्यायचं नाही, तर तांदळामध्ये कसं स्टार्च राहतं त्या पाण्यात, तर तांदळातलं पाणी टाकून दिलं मी। ते तुम्ही पाणी टाकून न देता केस धुण्यासाठी सुद्धा यूज करू शकता, जे तांदळाचं पाणी आहे ते। आणि डाळीतल्या पाण्याने हे सगळं वाटून घ्यायचं। अगोदर डाळ वाटली ना भांड्याला चिकटून मग भांडं आपलं खराब राहत नाही, नंतर स्वच्छ होऊन जातं। त्यामुळं अगोदर डाळ वाटून घ्यायची, डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची। आणि तांदूळ आहे ते अगदी बारीक करायचे नाही, थोडंसं रवाळ ठेवलं तरी चालतं, कारण एकदम तांदूळ आता कसं डोश्यासाठी आपण बारीक करतो, पण इडलीसाठी करायचं झालेलं तर तांदूळ बारीक करताना थोडंसं जाडसर ठेवायचं। आणि तांदळाला जास्त पाणी लागत नाही, अगदी थोडंसं पाणी टाकून। आणि हा भात आहे तो दोन्ही बॅचमध्ये थोडा थोडा करून यामध्ये मी घातलेला आहे। आणि थंडीच्या दिवसात कसं भात घातला की पीठ छान फुलतं। एरवी आपण पोहे वगैरे घालू शकतो, 1 वाटी पोहेसुद्धा भिजवून घालू शकतो, पण थंडीमध्ये पीठ चांगलं फर्मंट होण्यासाठी भात घालायचा। शिळा भात न घालता तुम्ही ताजा भात घाला। आणि आता हे भात पण घालून अगदी छान असं हे सगळं वाटून घेतलेलं आहे। वाटताना हे लक्षात ठेवलं ना, आपल्याला डाळ पूर्ण बारीक वाटायची आणि तांदूळ थोडंसं जास्त पण जाड नाही, पण थोडंसं अगदी नॉर्मल किंचितचं जाड ठेवायचं। आणि हे पीठ आहे ते आता अगदी हातानं एकसारखं 5 ते 10 मिनटं असं मिक्स करून एका डायरेक्शननं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तर यामुळे काय होते की पिठामध्ये हवा चांगली भरली जाते आणि सोडा न टाकता सुद्धा आपलं पीठ थंडीच्या दिवसात सुद्धा छान फुलतं। आणि यावरती आता असं एखादा पॅक डबा वगैरे घेतला की काय होतं की पीठ फुलायला मदत होते। तर यावरती अशा 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यामध्ये उष्णता असते, त्यामुळं पीठ फुलण्यास मदत होते। आणि देठासहित त्या ठेवायच्या आणि ते कपाटात ठेवलं आणि त्यावरती एखादं जाड कापडसुद्धा शॉल वगैरे असेल गरम तर ते गुंडाळून ठेवू शकता। आणि असं पॅक कपाटात झाकून असलं की चांगलं ते पीठ फुलतं। आणि सकाळचंच आता मला 8 वाजताच मी ही इडली बनवायला घेतली होती, तरीसुद्धा छान पीठ फुललेलं होतं। 9-10 वाजेपर्यंत अजूनच फुलतं, पण घाई असेल तरीसुद्धा ही सकाळी हे पीठ फुललेलं होतं। अशा पद्धतीने तुम्ही वाटून घेतलं तर इथं आता सकाळी इथं मी तुरीची डाळ घेतलेली। आता सांबरला कशी तुरीची डाळीचंच चांगलं लागतं, इतर वेळी आपण सगळ्या डाळी मिक्स करतो, पण अगदी मी थोडीशी मसूर आणि मूग, आता तुरीच्या डाळीने कसं बऱ्याच जणांना पित्त होतं म्हणून। आणि यामध्ये आता भोपळा टाकलेला आहे, 1 वांग, गाजर पण 1 होतं, टोमॅटो 1 घेतलेला आहे आणि शेवग्याची शेंग 1 होती। हळद थोडीशी आणि हिंग टाकून त्या डाळीला 3 शिट्ट्या लावून द्यायच्या। आता अगदी झटपट होणारं सांबर आहे। आता सांबर पण वेगवेगळ्या बऱ्याच पद्धती आहे करण्याच्या, पण आपण गडबडीत करायचं असेल तर ही पण एक सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीनं पण छान होतं। तर ह्याला 3 शिट्ट्या होण्यासाठी कुकर ठेवून दिला। सकाळच्या वेळेला कशी घाई असते आणि इडली आपण सकाळी शक्यतो बऱ्याच घरी सकाळची नाश्त्यालाच बनते, तर अशा वेळी अशा पद्धतीने सांबर केलं तरी लगेचच होतं।
तर बघा हे पीठ आहे ते आता सकाळच्या अजून 8 वाजायचे आहेत तरीसुद्धा छान असं पीठ फुललेलं आहे. ह्यामध्ये पाणी पण ना व्यवस्थित घालायचं, जास्त पाणी पण टाकायचं नाही. आता वरून आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. तर मस्त असं हे जाळीदार पीठ तयार झालेलं आहे. तर आत्ता सकाळच्या 8 आहेत, 10 वाजेपर्यंत ते अजून जास्त फुलतं. आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर पण एका डायरेक्शननंच हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं असं, कारण यामध्ये जी हवा बनलेली आहे ती अशीच आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळे आपली जाळी छान सॉफ्ट जाळीदार होते इडली. आणि इडली ही दिवसभर जरी इडली राहिली तशीच तर संध्याकाळी थंड जरी झाली तरीसुद्धा ती कडक होत नाही, चिवट चिकट अशी अजिबात होत नाही. ह्याप्रमाणे तुम्ही इडली बनवली तर. आता इडलीच्या कुकरमध्ये हा ॲल्युमिनियमचा कुकर असल्यामुळे काळा पडतो आतून, त्यामुळे लिंबू टाकलेलं आहे आणि गरम करण्यासाठी पाणी ठेवून दिलं. तोपर्यंत इथं इडली प्लेटला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आता पहिल्यांदाच एकदाच हे लावून घेतलं ना परत लावायची सुद्धा गरज पडत नाही. तर आता ह्या इडल्या आपल्याला 10 मिनटं मोठ्या गॅसवरती मी 10 मिनटं वाफवून घेते. 10 मिनटामध्ये परफेक्ट इडली व्यवस्थित आपली शिजते आणि नंतर एक 5 मिनटं थंड होईपर्यंत त्यामध्ये हवा धरलेलीच असते, तो वाफ असते तर तसंच ठेवून द्यायचं, तेवढ्यात शिजते. तर जास्त ओव्हर कुकसुद्धा इडली आपल्याला करायची नाही. 10 मिनटं मोठ्या गॅसवरती इडलीला पुरेसं होतात. इडली बनवायला म्हणजे आपण एकदा सांबार करून घेतलं, चटणी बनवून घेतली की परत नुसत्या ह्या इडल्या लावायला आपल्याला वेळ लागत नाही, पटकन होतं. पण इडली करायची म्हटलं की भांडी वगैरे पसारा जास्त होतो, त्यामुळे शक्यतो हे आपल्याला कंटाळा येतो. पण स्वयंपाक दुसरा जर करावा लागत नसेल तर मग इडली बनवायला बरं वाटतं. तर इथे सांबार बनवण्यासाठी चिंच, कांदा, थोडंसं सुकी लाल मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि गूळ थोडासा घेतलेला आहे, सांबार मसाला आणि आपलं जे काही नेहमीचे आपले मसाले आहेत ते. आता तेलामध्ये तर इथं मी नारळाचं तेल, शक्यतो अशा ज्या इडली वगैरे डोसा जे पदार्थ असतात केरळ स्टाईलचे तर ते साऊथ इंडियनचे तर नारळाच्या तेलामध्ये छान होतात. तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेले, थोडीशी उडदाची डाळ पण टाकू शकता आणि एक मिरची एकच होती माझ्याकडे तेवढी टाकलेली सुकी मिरची. इथं कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा शिजवताना पण टाकू शकतो आपण किंवा फोडणीत टाकला तरी चालतो. आणि कांदा यामध्ये मीठ टाकून आता कांदा लाल होईपर्यंत परतून घेतला. नंतर आलं लसूण पेस्ट टाकली, यामध्ये कोथिंबीर टाकून आता जे काही आपल्याला मसाले टाकायचे आहेत ते आता यामध्ये टाकून घ्यायचं. कोथिंबीर तुम्ही वरून टाकू शकता पण तेलात फोडणीत टाकलेल्याची पण चव थोडी वेगळी राहते. इथं सांबार मसाला टाकला मी 2 चमचे, धना पावडर, जिरा पावडर टाकली, रेग्युलर घरचं काळं तिखट टाकलं आणि हळद थोडीशी. आता हळद अगोदर टाकलेलीच होती त्यामुळे थोडीशी टाकलेली आहे. डाळ शिजताना त्याबरोबर हळद आणि हिंग टाकलेलं होतं, तर हिंग मी आता टाकलेला नाही, अगोदर टाकलेला होता डाळीसोबत. आणि गूळ टाकलेला. आता तुरीच्या डाळीनं असं पण पित्त होतं आणि त्यामुळं थोडासा गूळ यामध्ये टाकायचा आणि चिंचेचा कोळ टाकलेला. आणि सांबारला कसं थोडासा गोड असलं की ते आंबट गोड असं छान लागतं, तिखट असं मिक्स चवीचं. तर ह्या भाज्या पण आपल्याला अशा मॅश करायच्या नाहीत, अशा थोड्याफार दिसलेल्याच त्या भाज्या यामध्ये सांबारमध्ये चांगल्या वाटतात. आता यामध्ये ही डाळ टाकून घेतली आणि तुम्हाला किती सांबार लागतं तुमच्या घरात त्यानुसार तुम्ही गार पाणी यामध्ये टाकायचं नाही. त्याच कुकरमध्ये परत मी पाणी गरम करून घेतलं. आता मुलांना डब्याला द्यायचं होतं त्यामुळे मी आता एवढंच टाकलेलं आहे. त्यांचा डबा वगैरे दिल्यानंतर परत हवं म्हणजे अजून थोडंसं परत मी गरम पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. सांबार कसं थोडंसं पातळ असेल तर मग सांबार पातळच असतं, कारण इडलीसोबत ते जास्त लागतं त्यामुळं. कारण मग ते घट्ट झालं तर त्यामध्ये ते आपली इडली भिजणार नाही व्यवस्थित. तर ह्या बघा 10 मिनटं मोठ्या गॅसवरती इडली शिजवून घेतली आणि 5 मिनटं कुकर ठेवून दिला. नंतर हे भांडे असे 1-2 मिनटं बाहेर काढून ठेवली की थंड होतात. अगदी छान मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे. तर आतून ह्याला छान जाळीसुद्धा पडते. अजिबात कडक वगैरे अशा पद्धतीने केली तर इडलीना कडक होत नाही आणि आतमधून कठीण होतात बघा.
तशा होत नाही. तर छान अशी इडली तयार झालेली. तर आता हे मुलांना सकाळी अजून चटणी बनवायची, पण त्यांना चटणी जास्त आवडत नाही, सांबारसोबतच खातात. नंतर डब्यासाठी मग सोबतच चटणी दिली, पण तोपर्यंत इडली त्यांना खायला दिली होती. तर मुलांना इडली जास्त आवडते. ते सकाळी दुपारी आता संध्याकाळ शाळेतून आल्यानंतरसुद्धा ती इडलीच मागतात. म्हणजे एकदाच आज सकाळी बनवली तर दिवसभर नुसतं इडलीवरच चालतं त्यांचं. तर त्यांचा डबा वगैरे दिल्यानंतर आता म्हणजे आहेत ते अजून गेलेले नाही. तर आज बस नव्हती, कारण त्यांच्या स्कूलमधली लहान मुलांची ट्रिप गेलेली होती, त्यामुळं सोडायचं होतं. अगोदर जाणार न जाणार असंच चाललं होतं, कारण सोडायला आणायला आज जायचं आहे. त्यामुळे आता मी राहिलेल्या इडल्या बाकीच्या आता जसं लागेल तसं ह्या वापरून घ्यायच्या. आणि आता मग नारळाची चटणी करायची आहे मला. तर इथं नारळ परवा फोडलेले होते अमावस्याला, तर नारळ धुवून घेतला. ओला नारळ आहे हा. सुक्या नारळाची पण चटणी होते, पण ओल्या नारळाची जशी चव असते ती सुक्या नारळाला येत नाही. तर चटणीमध्ये इथं मी ओला नारळ, थोडंसं आलं आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली, हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ असते ती एक छोटी वाटी, आणि दही छोटी एक वाटी. अशा पद्धतीने. तर यामध्ये मी लसूण घालत नाही, खोबऱ्याच्या चटणीमध्ये लसूण चांगला लागत नाही, तर फक्त अद्रक यामध्ये टाकलेलं आहे. आणि जी फुटाण्याची डाळ असते आपण चिवड्यासाठी वगैरे वापरतो, ती डाळ इथं मी एक वाटी घेतलेली, छोटी एक वाटी. आणि दही एक वाटी, चवीपुरतं मीठ आणि किंचितशी साखर टाकली तर चटणी छान होते. तर अगोदर हे सगळं सुक्का आहे ते म्हणजे थोडंसं हे सगळं बारीक करून घ्यायचं. चटणी कशी जेवढी बारीक होईल, मऊ होईल तर तेवढी ती छान वाटते. दही नसेल तर मग थोडंसं लिंबू तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण दही आणि फुटाण्याची डाळ टाकली ना, चटणी आपली अगदी छान घट्टसरसुद्धा होते आणि त्याला चवसुद्धा छान राहते. तर दही आता थंडीमध्ये जास्त आंबट नाही होत, तर छोटी एक वाटी दही टाकलेलं आहे. आणि आता हे अगोदर थोडंसं बारीक करून घेतलं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे बारीक करत जायचं. आता 3-4 वेळा मी यामध्ये पाणी टाकत गेले, थोडं थोडं, एकदाच टाकायचं नाही, नाहीतर मग व्यवस्थित बारीक होत नाही. तर मिक्सर चांगला असेल तर होऊ शकतं, पण मी तर 3-4 वेळा तसं करते. थोडंसं मीठ आणि अगदी किंचितशी साखर यामध्ये टाकलेली, आणि परत असं 1-2 वेळा थोडंसं पाणी टाकत ही चटणी तयार करून घेतलेली, छान अशी बारीक मऊ वाटून झालेली. तर ही तयार केलेली चटणी आता एका भांड्यात काढून घेतली, आणि यावरून ही परत मोहरीची फोडणी द्यायची. थोडंसं भांड्यात पाणी टाकून हे भांडं पण धुवून यामध्ये टाकलं. आता फोडणीसाठी पण इथं मी नारळाचंच तेल यूज केलेलं आहे. त्यामध्ये आता सुकी मिरची नव्हतीच म्हणून मी मोहरी टाकलेली. मोहरी थोडी जास्त टाकतो आपण चटणीसाठी. मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये उडदाची डाळ अगदी चमच्याभर टाकायची आणि थोडासा कढीपत्ता यामध्ये टाकायचा. आणि सुक्या मिरच्या असतील तर त्यात तुम्ही टाकू शकता. आता हिरवी मिरची आपण बारीक करताना टाकलेली आहे, त्यामुळे चटणी तिखट आहेच. टाकल्यानंतर झाकून असं लगेच ठेवायचं आणि एक थोड्या वेळानंतर परत ते मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर मुलांना सोडायला आज ह्यांना जायचं होतं, तर ते पण मग सकाळी खाऊनच गेलेले होते. तर अशा पद्धतीने नारळाची चटणी तुम्ही करत नसाल तर करून बघा, छान होते चवीला.